केंद्र शासनाच्या पीएम ई बस योजनेअंतर्गत इचलकरंजीतील सोलगे मळ्यात बस स्थानक आणि चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम सुरू आहे। महापालिकेच्या परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी या कामाची पाहणी केली। हे काम दर्जेदार पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। इचलकरंजीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं महापालिकेनं ई बस सेवा सुरू करण्याचं काम सुरू केलंय। त्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून 20 ई बस मंजूर झाल्यात। या ई बससाठी बस स्थानक, चार्जिंग स्टेशनसह आवश्यक सुविधांसाठी महापालिकेकडून 5 कोटी 10 लाखांचा प्रकल्प राबवण्यात येतोय। सोलगे मळ्यात यासाठीच्या जागेचं नियोजन पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात आलंय। या कामाची परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी पाहणी केली। संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रगती, नियोजन, चार्जिंग सुविधांची उभारणी आणि बस संचालनाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती घेतली। ई बस सेवा सुरू झाल्यावर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार असून प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। नागरिकांना कमी खर्चात सुरक्षित आणि आधुनिक प्रवास सुविधा उपलब्ध होणार असल्यानं इचलकरंजीच्या विकासातही या प्रकल्पाचा महत्त्वाचा वाटा राहणार असल्याचं बचाटे यांनी सांगितलं। यावेळी महापौर उदय धातुंडे, उपायुक्त नंदू परळकर, नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर, प्रमोद बचाटे, मक्तेदार ज्योतिराम बर्गे उपस्थित होते।